नमस्कार, मी संपादक अजय हनुमंत लोंढे न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी असंख्य योजना या कामगारांच्या हितार्थ आहेत, ज्यामध्ये कामगारांना अतिशय म्हणजे खूप त्यामध्ये भरपूर लाभ देण्याचे या ठिकाणी शासनाने तरतूद केलेली आहे। परंतु त्यामध्ये विसंगती होती, असंख्य कामगारांना त्यापासून वंचित ठेवलं जातं, कामगारांचं शोषण होतं, कामगारांना विविध योजनांचा खरा लाभ भेटत नाही। आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जय महाराष्ट्र कामगार सेनेचे संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष माननीय मिलिंद केरबा सोनवणे। तर यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत की कामगारांसाठी नेमक्या किती योजना आहेत, कोणते फायदे आहेत, कामगारांच्या मूळ योजना सरकारी कुठल्या लाल फितीत अडकतात का, किंवा कामगारांच्या योजना ह्या सरकारी ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत, कामगार हा का वंचित राहतोय, किंवा कामगारांना कुठल्या योजना कशा स्वतःच्या पदरात पाडून घेता याव्यात, यासाठी कुठली तरतूद आहे, कुठले पात्रता आहेत, कुठले निकष आहेत, आणि यावरती सखोल अभ्यास असलेले जे गेली 2018च्या आधीपासून या ठिकाणी गेली 10 वर्षापासून समाज कार्यामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते आहेत। या ठिकाणी जे महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष ज्यांनी कामगार संघटनेची नोंदणी केलेली आहे, त्यांचे स्वतःच एक कामगार संघटना आहे, त्यांच्या वतीने ते कामगारांना विविध योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सक्रियपणे काम करतात आणि तळागाळामध्ये उतरवून या ठिकाणी कामगारांच्या योजनांबाबत जनजागृती करून शेवटच्या घटकापर्यंत कसा योजनांचा लाभ देता येईल यासाठी पोहोचण्याचं काम करणारी जी संघटना आहे, त्याचे जे प्रमुख आहेत मिलिंद केरबा सोनवणे यांचा आज आपल्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्कार मिलिंदजी। नमस्कार, जय महाराष्ट्र। आणि आज आपल्या स्टुडिओच्या किंवा मुलाखतीच्या माध्यमातून आज तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातील जो वंचित घटकातील कामगार आहे, जो कामगारांचं प्रत्येक गोष्टीचं शोषण केलं जातं, काही गोष्टींसाठी त्याला अडवलं जातं, त्याला योजना वेळेवर भेटत नाहीत, कामगारांच्या असंख्य योजना आहेत की ज्या लाल फितीत अडकतात किंवा त्यांचे पैसे हे परस्पर शासन प्रशासन पातळीवरती किंवा अधिकाऱ्यांच्या पातळीवरती किंवा त्यांच्या मंडळातील काही अधिकारी कर्मचारी संगनमताने त्या पैशांचा अपहार करतात। दुसरी गोष्ट, या पैशांचा जो आकडा बघितला तर न्यूज माध्यमांवरती आपण पाहतो की 16,000 कोटी रुपये हे कामगारांच्या कल्याणकारी मंडळात असून महाराष्ट्रातल्या असंख्य कामगार या योजनांपासून, पैशापासून, आर्थिक लाभापासून आणि विविध योजनांपासून लाभापासून वंचित आहेत। तर नेमकं याच्यावरती काय तोडगा काढता येईल, कामगारांच्या संदर्भात तुमची कुठली भूमिका आहे, तुमचं काम काय आहे, कामगारांनी कसं वागलं पाहिजे, त्यांच्या योजनेसाठी कशी जनजागृती झाली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की लाल फितीच्या माध्यमातून कामगारांच्या तुम्ही काय सरकारकडे मागण्या ठेवल्या आहेत आणि त्यात काय आमूलाग्र बदल व्हायला हवेत, आणि या ज्या कामगार कल्याणाच्या मंडळाच्या जे काही योजना आहेत, या कालबाह्य योजना आहेत, त्यातील आर्थिक तरतुदी ह्या छोट्या स्वरूपाच्या आहेत, त्यात काय वाढव, काय रक्कम वाढली पाहिजे किंवा काय वाढेल, याच्यासाठी सखोल असं तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करा अशी आम्ही विनंती करतो तुम्हाला। परत एकदा जय महाराष्ट्र। मी माझ्या संघटनेच्या जय महाराष्ट्र कामगार सेनेमध्ये मी जवळपास 10 वर्षापासून काम करत आहे। तर ह्या संघटनेमध्ये स्टार्टिंगला काम करत असताना खूप मला अडचणी आल्या, त्रास झाला, हे झालं, पण मी स्वतः एक कामगार आहे। कामगाराची तळमळ काय असते काय नाही, आज दिवसभर जर काम केलं तर संध्याकाळी आपल्याला खायला भेटतं। आज अशा कामगाराची परिस्थिती आहे, त्या कामगाराला मी अनुभवलं जवळून, म्हणून मी ही कामगार संघटना स्थापन केली आहे। कारण की असंघटित कामगार सेना आपली म्हणजे जय महाराष्ट्र कामगार सेना, ह्याच्यामध्ये जवळपास 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे स्थापन झालेलं आहे। पण ज्यावेळेस 11 साली सरकार एक स्वजड कुणाचाही असो त्याच्याबद्दल मला काही दुमत नाहीये, पण सगळ्यात जास्त जर पैसा कुठल्या मंडळामध्ये असेल तर हे महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळ आहे। कारण की हा जो पैसा आहे तो लेबर शेडच्या अंतर्गत आपल्या मंडळाला मिळत असतो, 1% लेबर शेडच्या अंतर्गत। तर माझं म्हणण्याचं असं आहे की या मंडळात 1% लेबर शेड असूनही बरं का एवढा आज जवळजवळ माझ्या अंदाजे 16 ते 17 हजार कोटी रुपये पडून आहेत।
बरं का. आणि 2011 साली हे मंडळ स्थापन होऊनही यामध्ये अजूनही काम म्हणजे नोकर भरती झालेली नाहीये. तरी शासनानं जाणून बुजून म्हणा किंवा काय त्यांचा आर्थिक त्या लोकांचा आर्थिक लाभ असेल किंवा म्हणजे आपलं त्यांना काय सुखसोयीच्या प्रमाणे हे केले, तरी त्या पद्धतीने त्यांनी कुठल्याही प्रकारची मंडळामध्ये नोकर भरती केलेली नाही. ना पहिल्या सरकारने ना आत्ताच्या सरकारने. यांनी फक्त आपले आपले फायदेच करून घेतलेले आहेत आणि आपल्या जवळच्या मर्जीमधलेच अध्यक्ष दिलेले आहेत. तर माझं आतापर्यंत म्हणजे जवळपास जे काही शैक्षणिक सहाय्य आहे समजा बरं का, काही कामगारांना जी काही भेडसावणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे की काही नोंदणीच्या बाऱ्यात असतील, काही लाभाच्या बाऱ्यात असतील, काही आपण जर समजा एखाद्या कामगाराची नोंदणी केली, ते नोंदणी केल्याच्या नंतर मंडळामार्फत 1 महिन्याच्या आत त्या कामगाराला त्याचा लाभ मिळावाच लागतो. हे शासनाचं म्हणजे GRच आहे. पण कामगाराची नोंदणी होऊन सध्या त्या कामगाराला नोंदणी केल्याच्या नंतर जवळपास महिना, दीड महिना पण थांबावा लागतो. कधी कधी लवकर बी होती, कधी तर 3-3, 4-4 महिने होत नाही. आणि जो तो कामगार तिथे लाभ घेण्यासाठी गेला असता किंवा फॉर्म त्यांनी ऑनलाईन भरला असता तर 2-2, 3-3 महिन्याच्या तारखे पुढे येतात. तर हे एकदम चुकीचं आहे. तर मी लवकरात लवकर एक मागणी म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर पहिले केलेलीच आहे, परत एकदा मुख्यमंत्री, कामगार मंत्री, पालकमंत्री, कामगार राज्यमंत्री आणि मुंबई इमारत महाराष्ट्र इतर बांधकाम मंडळ मुंबई आणि त्यानंतर पुणे जिल्हा मंडळ या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना मी एक पत्र देणार आहे. आणि ज्या काय कामगारांना भेडसावणाऱ्या या गोष्टी आहेत तर मी त्याच्यावरती परिपूर्ण आतापर्यंत लढा दिलेलाच आहे. तर इथून पुढेही असाच लढा देणार आहे. तर एक सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की बाबा आपल्याला की आता यांनी आतापर्यंत नोकर भरती केलेली नाही, तर मी या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की ज्या लवकरात लवकर कामगार कल्याण मंडळामध्ये नोकर भरती करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या इथल्या भूमिपुत्रांना त्यामध्ये स्थान देण्यात यावं. हा माझा पहिला मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जी काय आता कामगार कल्याण मंडळामध्ये आता सध्या महागाईचं बघितलं गोष्टी म्हणजे महागाई खूप वाढलेली आहे ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही पहिलीलाच असताना त्या मुलांना जर 2,500 रुपये मिळत असेल, 2,500 त्या मुलांना काय मिळणार हो? आजकाल शाळेची फीस बघताय, त्याच्यानंतर बाकी गोष्टी बघताय, साध्या किरकोळ गोष्टीमध्येच आपल्याला जवळजवळ 5,000 ते 6,000 रुपये लागतात. तर त्याच्या अनुषंगाने मी बघा तुम्हाला सांगतो शैक्षणिक सहाय्याच्या अशा 32 योजना आहेत, पण त्याच्यातल्या ज्या मोजक्या ज्या आहेत त्यामध्ये सांगतो की नोंदीत कामगारांना 2 पाल्यांना 1ली ते 6वी साठी 75% हजेरी असल्यास त्या प्रतिवर्षी ₹5,000 व 8वी मध्ये प्रतिवर्षी ₹10,000 आर्थिक सहाय्य मिळावे. नंबर 2 नोंदीत बांधकाम कामगाराला 10वी 12वी मध्ये 50% वा गुण प्राप्त झाल्यास ₹15,000 एवढे प्रोत्साहन सहाय्य शैक्षणिक सहाय्य मिळावे. नंबर 3 बांधकाम कामगाराच्या तर नोंदीत बांधकाम कामगाराच्या 10वी व 12वी मध्ये 50% व अधिक गुण प्राप्त झाल्यास त्याला पहिले 10,000 आहे. तर या ठिकाणी आपण काय केली की जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या ह्याच्या मागणी जय महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे आपण मागणी मागली की त्यांना 15,000 एवढे प्रोत्साहन सहाय्य शैक्षणिक सहाय्य मिळावे. नंबर 3 बांधकाम कामगाराच्या पाल्यांना 11वी 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी ₹20,000 एवढे आर्थिक सहाय्य मिळावे. नंबर 4 नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यास वा पत्नीस पदवीच्या व प्रथम द्वितीय तृतीय प्रवेश पुस्तके इत्यादी साहित्य त्यासाठी प्रतिवर्षी ₹50,000 मिळावेत. नंबर 5 नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यास अथवा पत्नीस वैद्यकीय पदविका शिक्षणासाठी प्रतिवर्षी जवळपास ₹3.5 लाख व अभियांत्रिकी पदवीसाठी प्रतिवर्षी ₹2 लाख एवढे आर्थिक सहाय्य मिळावे. नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यास शासनाच्या पदविका शिक्षणासाठी प्रतिवर्षी ₹30,000 पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतिवर्षी ₹45,000 एवढे शैक्षणिक सहाय्य मिळावे. नंबर 7 नोंदीत बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी MSCIT व संगणक टायपिंगसाठी जवळजवळ ₹15,000 मिळावे. हे शैक्षणिक सहाय्य हे पहिलं खूप कमी होतं, फक्त हे शैक्षणिकचं सांगितलं साहेब. तर या शैक्षणिक सहाय्य वाढवून मिळण्यासाठी बरं का तर मी खूप प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे बी करत राहील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कामगाराच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आता जर यांनी म्हणत असतील की महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, तुमचं आता प्रधानमंत्री ते आपलं कार्ड म्हणते त्याला आपलं आयुष्यमान, पण या कार्डाचा जवळपास काहीही उपयोग होत नाहीये. तर मी अशी या म्हणजे जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या अंतर्गत मागणी मागितली की आज तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कॅशलेस व्यवहार भरपूर चालू आहे,
जसं की स्टार हेल्थ पॉलिसी असेल किंवा जे काही आपलं मेडिकल पॉलिसी आहेत, जो काही कामगार आहे आणि त्या कामगारामध्ये जे काही सदस्य आहेत त्या कामगाराच्या खाली त्याची पत्नी असतील, मुलं असतील, यांना ज्या प्रकारे ज्या इन्शुरन्स कंपन्या एखाद्या कामगाराचा ऍक्सिडेंट झाला किंवा त्याच्या कुटुंबामध्ये कोणी बिमार पडलं तर त्यांना लगेच तुरंत तिथं फॅसिलिटी मिळली जाते कुठली पॉलिसीमध्ये. तशीच आपले जी काय आपल्या मंडळामध्ये जे काही सदस्य आहेत त्या प्रत्येकाला त्याच्या कुटुंबियांना त्यांना शासनातर्फे तत्परतेनं ही पॉलिसी लागू करण्यात यावी. आणि कुठल्याही हॉस्पिटलला, सरकारीच नाही तर प्रायव्हेट कुठल्याही हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर कामगार कल्याण मंडळाचा कार्ड दाखवल्यानंतर त्याला 5 लाखापर्यंत जे काय बेनिफिट आहे ते विनामूल्य मिळण्यात यावं. अन्यथा जी काय हॉस्पिटल ज्या कामगारांना नाकारतील, ऍक्सिडेंट असो, नॉर्मल दुखणं असो किंवा कुठलंही असो नाकारतील, अशा संबंधित हॉस्पिटलवर सध्या कारवाई करण्यात यावी. आता मी आरोग्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. तर नोंदीत बांधकाम कामगाराच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या आजारांच्या सर्व उपचारासाठी वैद्यकीय लाभ कॅशलेस पद्धतीने कोणत्याही मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत देण्यात आलेले ओळखपत्र दाखवतात सर्व कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचार मिळावेत, तसेच संपूर्ण खर्च मंडळामार्फत मेडिक्लेम सहित करण्यात यावा. ही महत्वाची माझी मागणी आहे. नंबर 1 ची. नंबर 2, नोंदीत बांधकाम कामगाराला अथवा त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी संपूर्ण खर्च मंडळामार्फत देण्यात यावा. नंबर 3, नोंदीत बांधकाम कामगारास 70% 69 किंवा 70% किंवा त्याच्या कमी बी म्हणलं तर 60 बी म्हणलं तर टक्के अपंगत्व कायमचे किंवा अपंगत्व आल्यास त्याला 5 लाख रुपये एवढे अर्थसहाय्य व 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन जिवंत असेपर्यंत त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळावी. हा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण का एखादा जर कामगार काम करत असेल तर जर काम करताना पडला, हात पाय मोडला, बिल्डर लोक काय करतात, नॉर्मली थोडीशी रक्कम देऊन त्यांना तिथून हकालपट्टी करतात किंवा काही देत बी नाही किंवा तुमची चुकी असं कसं त्यांना असं ब्लेम करून तिथून हे करतात. आणि कामगार हा कुठल्याही प्रकारच्या भांडणाच्या मनस्थितीत नसतो, कुटुंबावर असा आघात घडल्याच्या नंतरही करत. पण माझी मंडळाला अशी विनंती आहे किंवा मंत्र्यांना अशी विनंती आहे की जे कामगार आहेत त्यांचा ऍक्सिडेंट होतो तर तुम्ही त्या जाता कामगार ऍक्सिडेंट झाला, तो आदू झाला, तर आदू झाल्याच्या नंतर त्या कामगाराचा कुटुंब रस्त्यावर येतं, त्या कुटुंबाचा विचार करता तो कामगार तर जिवंतपणे मरणाला जातो, यातना सोसतो. तर माझी अशी मंडळाला विनंती आहे की तो जोपर्यंत जिवंत आहे त्या कमीत कमी मामल्यात म्हणे 15,000 20,000 30,000 अशी 50,000 पेन्शन नाही देता, फक्त केवळ 5,000 द्या. आणि त्याच्यानंतर मासिक पेन्शन. आणि त्याच्यानंतर त्याच्या पश्चात आहे बाबा मुलं लहान असतील, मोठे असतील, ह्याला काय झालं, दुखापत वारला गेला, काही झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला ते तिनं जिवंत असेपर्यंत तरी त्याला 5,000 पेन्शन मिळावी अशी पण मागणी केलेली आहे. नोंदीत बांधकाम कामगाराच्या पत्नीस 2 जीवित अपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी, म्हणजे आपलं एखादी स्त्री आहे, आता नॉर्मली आता आपण गेलो हॉस्पिटलला कुठे गेलं, नॉर्मल जरी कुठलं डिलिव्हरीच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी 25,000 ते 30,000 रुपये सहज लागतात. आज सर्वसामान्य मला सांगा, रोज मोलमजुरी करून 400-500 रुपये कमवणारा माणूस आज काम लागते का नाही लागते, उद्या लागते का नाही लागते, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानं 30-40,000 कुठून आणणार, काय करणार? तर त्यांनी आपले जे कष्ट करून जे आपलं बांधकाम कामगार मंडळामध्ये सदस्य झालेला आहे, तो सभासद आहे, तर मंडळाला आज एवढा पैसा पडून आहे, तर मंडळाने या कामगाराच्या जीवनमान उंचवण्यासाठी त्याचा उपयोग करावा. जेणेकरून बाबा जे नोंदीत बांधकाम आहे, नोंदीत बांधकाम कामगाराची पत्नी आहे, ते 2 जीवित अपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी 30,000 व शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी 50,000 एवढे अर्थसहाय्य मिळावे. नोंदीत बांधकाम कामगारांनी अथवा त्याच्या पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केले, शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षासाठी त्या मुलीच्या नावे 5 लाख रुपये मुदत बंद ठेव करण्यात यावी. कारण त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या होण्यापासून बसण्यास आळा बसेल. नोंदीत बांधकाम कामगारांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांकर उपचाराकरिता आता ह्यांनी काय केलेले, फक्त 6,000 रुपये दिलेले. तर हे तोकडी मदत आहे. कारण 6,000 रुपये तुम्ही ते गाडी म्हणा, बस म्हणा, ह्याच्यामध्येच ते पैसे निघून जातात. तर कमीत कमी त्यासाठी माझ्या मतानं 25,000 ते 30,000 रुपये त्यांनी द्यावेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंवा आता की आर्थिक सहाय्य योजना, आता ही खूप महत्वाची आहे. आर्थिक सहाय्यामध्ये तुम्हाला सांगतो, नोंदीत बांधकाम कामगाराचा कामावर असताना
अथवा कुठल्याही प्रकारचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास, बरं का, आता यांच्याकडे कसं आहे की महाराष्ट्र इतर बांधकाम कार्य कल्याण मंडळामार्फत सध्या जे आहे, एखादा जर मजूर काम करत असेल, कामगार जर काम करत असेल आणि त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी की त्याला ऍक्सिडेंट झाला, हातपाय तुटला, तर फक्त 2 लाख रुपयाची मदत मिळते, त्याच्या पुढे काही मिळत नाही. आणि जर समजा तो अपघातून वारलाच तर त्या ठिकाणी त्याला 5 लाख रुपयापर्यंतची फक्त मदत केली जाते आणि त्याच्या पत्नीला फक्त 5 वर्षापर्यंत 2,000 रुपये पेन्शन दिली जाते. तर याच्यामुळं तुम्हाला याच्या पुढे मी सविस्तर सांगणच, पण माझं मत आहे की 5 लाख हे मदत जी आहे ही तुटपुंजी आहे. त्याच्यामुळे त्याच्या मुलांचा उद्धार होणार नाही, शिक्षण होणार नाही ना, त्या पत्नीचं काही होणार नाही. तर माझी कामगार कल्याण मंडळाला माझी विनंती आहे आणि जय महाराष्ट्र कामगार सेनेमार्फत मी त्यांना हे निवेदनाद्वारे त्यांना असं कळू इच्छितो किंवा निदर्शनास आणू शकतो की कमीत कमी त्यांना ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर कामावरती 10 लाख रुपये मिळावे कामावरती. आणि समजा कामाला व्यक्ती निघालाय किंवा घरी वारलाय, हे काय झालं, शेवटी तो नोंदीत आहे, तर त्याचा मृत्यू कुठं होऊ द्या, त्याला अटॅक येऊ द्या, घरी वारू द्या, रस्त्यावर ऍक्सिडेंट, शेवटी तो कामगार मंडळात सदस्य आहे. तर ऍक्सिडेंट कुठं का होईना आणि मृत्यू त्याला साधा येऊ द्या, म्हणजे कसा येऊ द्या, नॉर्मली, तर त्याला तो 10 लाख रुपये मिळालेच पाहिजे. हे पण मागणी आपण मागणीवर त्या जोर धरलेला आहे. आणि त्याच्यानंतर पत्नी असो वा पती असो, त्याच्यानंतर त्यांना दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळावी. ह्या केसमध्ये सध्या आपण त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. पुण्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या नोंदीत कामगारांना नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास कुठल्याही वयामध्ये त्याच्या कुटुंबास रुपये 5 लाख एवढे अर्थसहाय्य मिळावे. सध्या जे आहे तर हे अर्थसहाय्य आपल्याला 50 ते 60 ह्या वयामध्ये जर एखादा कामगार मृत्यू झाला तर आता मंडळातर्फे त्यांना 2 लाख रुपये आहेत. पण ह्या 2 लाखाच्या ऐवजी आपण काय करतो की त्यांना एक 5 लाखापर्यंत त्यांना म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना अर्थसहाय्य मिळावे. पत्नीस जिवंत असेपर्यंत महिना 5,000 रुपये पेन्शन मिळावी. नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदीसाठी सध्याच्याला आपल्याकडे बांधकाम कामगार मंडळामध्ये सध्या म्हणजे आपले की ग्रामीणच्या भागात जर म्हटलं तुम्ही तर ग्रामीणला आपल्या इकडे मला वाटतं 1.5 लाख रुपये मिळतात. त्याच्यात खूप अडचणी आहेत आणि बांधून होत नाही, म्हणजे नाही 1.5 लाखात घर बांधले होते. कसं आहे की मंडळात जे कामगार आहेत त्यांनी तिचा अर्ज करावा लागतो. तिथून अर्ज केल्याच्या नंतर तो वर्ग केला जातो ग्रामपंचायतीकडे आणि ग्रामपंचायतीची पुन्हा तिथली पाहणी वगैरे करून ही त्याच्यामुळे कामगाराला ते लाभ मिळण्यासाठी खूप अडचणी येतात, तर माझी दिरंगाई होती. तर माझी कामगार कल्याण मंडळे की जे काय कामगार नोंदणी आहेत, जी का कुठला का असं ग्रामीण मधला असतो, शहरी भागात ग्रामीण जर असेल तर त्याला 1.5 लाख रुपये त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करा ना. ऑलरेडी सगळी तुमच्याकडे डेटा आहे, माहिती आहे, तुम्ही इकडून तिकडे फिरून त्याचा वेळ का वाया घालताय. आणि बाकी लोक त्याला खूप त्रास देत नंतर काही गोष्टीसाठी. जाचक अटीमुळे एखाद्या एकतर्फे की बाबा कामगारांची जी पिळवणूक आहे तर ही होती आणि त्या माध्यमातून त्याला वेगळीकडे डायव्हर्ट केलं जातं, त्याला विविध कागदपत्रांमध्ये अडकवलं जातं आणि दिरंगाई करून त्याचा लाभ कुठेतरी हाणून पाडण्याचं शासन, प्रशासन आणि गाव पातळीवर या ठिकाणी प्रयत्न होतो. याच्यावरती खोडा तुमच्या संघटनेच्या वतीने तुम्ही एक चांगल्या पद्धतीने मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्वप्रथम, कारण की ज्यावेळेस आपण मंडळामध्ये आपण नोंदणी करतो, मंडळामध्ये नोंदणी केल्याच्या नंतर जो काही कामगार आहे त्याचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं जातं. बायोमेट्रिक वगैरे त्याची होती, बायोमेट्रिक होती. त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड, त्याच्या कुटुंबाची माहिती संपूर्ण त्यात सध्या पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये आता सध्या जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं आहे सगळं, बरं का. त्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये पण मी तुम्हाला थोडंसं पुढे बोललंच, पण सध्या जो मुद्दा चाललेला आहे तो आता आहे की त्यांच्या घराचा मुद्दा. तर हे जसं इकडून सगळं फिरून देते तर आपण शासनाला मान्य म्हणजे इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाला मागणी करत आहोत की त्यांना जे काही घर खरेदीसाठी आहे, जे 1.5 लाख रुपये आहेत की त्याच्या ठिकाणी आपल्याला त्यांनी 5 रुपयापर्यंत मदत करावी घर बांधणीसाठी आणि 3 लाख एवढे अर्थसहाय्य म्हणजे नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदीसाठी रक्कम रुपये 5 लाख व घर बांधणीसाठी म्हणजे आता घर बांधणीसाठी म्हणजे हे कुठं हे 5 लाख रुपये झाले आपले, आता 1.5 लाख आहे तर त्या ठिकाणी 1.5 लाखाच्या ठिकाणी आपण ग्रामीणला 3 लाख रुपयापर्यंत करू शकतो. आणि जे शहरी भाग आहे तर आता सध्या कसं आहे की 2 लाखापर्यंत ऑलरेडी त्यांचं आहे. पण 2 लाख ते कसे देतात ह्यांनी की
सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला सांगतो, 2 लाख हे अर्थसहाय्य करतात आपल्याला, पण कसं की ज्या वेळेस तुम्ही 6 लाखापर्यंत लोन घेताय त्या 6 लाखाच्या वरती 2 लाख रुपये व्याजाची रक्कम म्हणून हे मंडळ दिलं जातं. पण हे 2 लाखाची व्याजाची रक्कम देण्याच्या ऐवजी आपण त्यांना काय सांगितलं होतं, तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ना एक त्या ठिकाणी 3 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये डायरेक्टली त्या कामगाराच्या द्या. आणि पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगा, कामगार वर्ग हा साधारण सिंपल आहे, आपल्याकडे पेमेंट स्लिप नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा पेमेंट स्लिप नाही, सगळं आपलं सिव्हिलचा प्रॉब्लेम, ह्याचा प्रॉब्लेम, आणि या मंडळातर्फे मागणी करतात की ती बँकेचं तुम्ही लोनचा आणा. अहो बँक लोनच देणार नाही ना कामगाराला. मग याच्यामुळं काय करतात की या लाभापासून भरपूर कामगार वंचित आहेत. तर ज्या कामगाराची मंडळामध्ये नोंदणी आहे तर अशा कामगारांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्तीमध्ये न ह्याच्याकरता त्या कामगाराच्या खात्यामध्ये जी काय कागदपत्री असेल सगळं पूर्तता केल्याच्या नंतर त्या कामगाराच्या खात्यामध्ये डायरेक्ट RTGS करण्यात यावी. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यांची अट आहे की कुठलीही नॅशनल बँक पाहिजे. कशाला नॅशनल बँक पाहिजे? आज माझी परिस्थिती नॅशनल बँकमध्ये मी 10 वेळेस जाऊन स्वतः चक्कर मारलो तर मला बँकेने काय केलं, नाही दिलेलं लोन, नाही दिलेलं नाही, तुमचं हेच आहे तेच आहे हेच आहे. त्यावर खूप कंटाळा चक्रा मारून नाही. शेवटी मला घर बांधणीसाठी मला फायनान्सनं बँकनं लोन दिलेलं. माझ्या जी काय कामगार वर्ग आहे फायनान्स बँक लोन देणार आहे प्रायव्हेट. आणि बरोबर माझी अशी इमारत बांधकाम कामगार मंडळाला आणि जी काय शासन आहे ह्यांना सगळ्यांनाच मागणी आहे की हे फायनान्स असू द्या नाहीतर कुठली बँक असू द्या, ज्याच्या पद्धतीने जो लोन करेल त्या प्रत्येक कामगाराला ते आर्थिक लाभ डायरेक्ट त्या RTGS मिळावं त्याच्या अकाउंट. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे त्याच्या खात्यावरती पैसे त्याची जी काय होणारी फरफट आहे ती एकंदरीत टाळली जाईल. आणि तुमच्या माहितीसाठी ते पंतप्रधान नोंदीत बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याला 2 लाख रुपये मिळतात, बरं का. तर त्या 2 लाखाच्या ऐवजी ती 2 लाख नाही 2 लाखच केलेला आहे. तर आपली मागणी आहे की ती 2 लाखाच्या ऐवजी आपण जे आहे ना त्या ठिकाणी आता कमीत कमी 5 लाख रुपये त्यांना द्यावे पाहिजे. आता ते झाला विषय महत्वाचा. आता तुमच्या माहितीसाठी नोंदीत बांधकाम करायचा, बरं का, नोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित वारसदारास अंत्यविधी करता सध्या मंडळाकडून 10,000 रुपये. आता एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मला सांगा, आता असं बोलायचं नाही, एकतर सगळं कुटुंब दुःखात असतं हे असतं आणि तुम्ही 10,000 रुपये देताय. मदत ऑन द स्पॉट त्याच दिवशी दिली जाते किंवा त्या आधी थोडाफार म्हणजे त्यात वेळ लागतो वगैरे, कसं काय सांगायचा विषय म्हणजे कसं आहे की आता आपण 10,000 ची मदत आहे त्यांच्याकडून हे मिळती, ते कुठल्या स्वरूपात मिळते सांगतो तुम्हाला. पण 10,000च्या ऐवजी आपण जय महाराष्ट्र कामगार संघटनेतर्फे कमीत कमी त्यांना 25,000ची मागणी केलेली. 10,000 रुपये म्हणजे ते व्यवस्थित. म्हणजे काय असतं, एखादा कुटुंबात कोण कामाला जातं, कुठं जात नाही, काय नाही, पैसे असतात नसतात. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप रास्त आहे की आता एखादा कामगार वारल्याच्या नंतर आता मंडळामध्ये कसं आहे की त्याचं मृत्यू प्रमाणपत्र लागतं, सगळ्या गोष्टी हे लागतात. हे जो अंत्यविधी उरकल्यानंतर म्हणजे कुटुंबावर जो दुःखाचा हे आहे, काळ आहे किंवा दुःखाचा जो काय घाला झालेला आहे त्याच्यानंतर हे किती दिवसात म्हणजे पैसे मिळतात किंवा काय पूर्तता करावी लागते? आता याचा विषय असा आहे की तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की याची जी पूर्तता आहे की कामगार समजा जो कसं आहे तो नॅचरल डेट असेल किंवा काय कामावून पडलं, त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचं जे आहे की मृत्यू सर्टिफिकेट भेटल्याच्या नंतर आणि त्याची कागदपत्राची पूर्तता केल्याच्या नंतर की शासनाच्यात एक सध्याच्या तरी पहिलं खूप उशीर होत होता, दिरंगाई होत होती. पण आता थोडस 1 ते 2 महिन्याच्या कालावधी 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीत मिळला जातो. तो स्पेसिफिक म्हणजे व्यवस्थित आहे का तो कालावधी? ठीक आहे. नाही, माझ्या दृष्टीने तर फार चुकीचं आहे, कारण की शासनाचा GRS हे 1 महिन्याचा. बरोबर. त्या विषयावर पण मी तुम्हाला थोडस पुढे सविस्तर बोलेलच, बरं का. तर एकदम चुकीचं आहे. पण आता हा जो मुद्दा आहे की हा झाला फक्त एक, मी तुम्हाला पुढे सांगतो अजून, बरं का. आता समजा हा नॅचरल डेट हो कसं होऊ द्या, बरोबर आहे का. तर आपण परत त्यांना तो जो वरच्या मुद्द्यामध्ये परत नमूद केले की नोंदीत बांधकामकाराचा मृत्यू झाला त्याच्या पत्नीस अथवा पतीस दोन्हीपैकी कुणी सलग जिवंत असेपर्यंत त्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य झालं पाहिजे मिळत. म्हणजे कसं आहे की तुमच्या माहिती सांगतो, नॅचरल डेट हो या कामावर हो कुठली डेट झाल्याच्या नंतर एक आघात पोहोचतो. त्या काय असतं माहितीये का, बाकी गोष्टीचं हे तर आणि कामाचं सध्याची परिस्थिती नाजूक आहे सगळ्या गोष्टींची. तर त्याच्यामुळं की दर महिना त्याला
विधवा पत्नी असो किंवा विदुरपती असो, यांना जर 5,000 रुपये मिळाले तर कुठेतरी एक जास्त नाही तर आपण हे करू शकतो, पण एक थोडासा हातभार लागला जातो. बरोबर. म्हणजे भरण पोषण यासाठी कायमस्वरूपी एक 5,000चा निधी हा पेन्शन स्वरूपाचा मिळावा, कायमस्वरूपी असावा. हा, ह्यांचं जे आहे ते फक्त काय करतात, त्यांनी सध्या सरकारने आणि मंडळाने यांनी काय केले की फक्त 5 वर्षासाठी टाकलेली, ती चुकीची आहे, खूप चुकीची आहे. तर नोंदीत बांधकामकाराच्या पाल्यांना व्यक्तिमत्व पुस्तकांचा संच असतो, तर तो त्या कामगारांनी तो संच घेतला पाहिजे, त्याचा उपयोग मुलांना करून दिला पाहिजे. त्याच्यातून थोडस म्हणजे जनरल नॉलेज म्हणा, हे म्हणा, डिक्शनरी म्हणा, असे बऱ्याच पुस्तकांचा संच मोठा मिळतो, तो घेतला पाहिजे. कामगारांची मुलं ही मूळ शैक्षणिक प्रवाहात येतील. त्यामुळे बस आता तुमच्या माहिती सांगतो, नोंदीत बांधकामगारांना बांधकामाची उपयुक्त अवश्य अवजारी खरेदीसाठी यांनी जे आहे ना 5,000 रुपये चालू केले कामगाराला सहाय्य मिळण्यासाठी. पण त्यांनी चालू केले, कामगार नोंदणी चांगली होती त्यावेळेस, कामगाराची नोंदणी अभियान भरपूर राबवली, ही केलं ते केलं, भरपूर गोष्टी केल्या. पण कालांतराने ही योजना ह्यांनी 5,000 रुपयाची मिळत होते कामगारांना, ते बारगळे म्हणजे बंदच केली यांनी जवळपास. नाही, बंद करण्याचं म्हणजे त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे? आता काय बंद करण्याचं म्हणजे कसं आहे की आता शेवटी ह्याचं कसं असतं की कामगार कल्याण मंडळ आणि जे काही कामगार मंत्री यांच्यावर, आणि कामगाराचा जे अध्यक्ष, पहिला अध्यक्ष होते, कामगार मंत्री होते, कामगार राज्यमंत्री होते, आता ज्याचं सरकार आहे ते त्यांच्या हातात असतं. पण ही जी बंद केलेली योजना आहे, कामगारांना जे काही आवश्यक असणारी हत्यारे, साहित्य, साधने, तर यांच्यासाठी ही योजना पुन्हा चालू व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात. हा, मग मी तुम्हाला त्यासाठी नोंदीत बांधकाम कामगाराच्या बांधकामाची उपयुक्त आवश्यक अवजारी खरेदीसाठी ₹5,000 सहाय्य देण्यात यावे. बरोबर. आणि नोंदीत बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा पण लाभ आहे, तो पण मिळावा. नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षा विमा योजनेच्या लाभाची रक्कम व इतर योजनेची रक्कम कामगारांच्या खात्यात RTGS वर्ग करण्यात यावी, कारण की योजना मिळण्यास कामगारांना विलंब होत आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचे पुरवण्यात विलंब होत आहे. त्यामुळे म्हणजे जसं की आता मला सांगतो, उदाहरणार्थ आता सध्याच्या पिरियडला पेटीचं झालं, त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो भांड्याचा विषय आहे, त्याच्यानंतर आता डिनरचा सेट आहे. तर या गोष्टी ज्या आहेत ह्या मी थोडस सविस्तर पुढे बोलतो. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तर समजा पेटी आहे, ह्या गोष्टी जे, तर कामगार कल्याण मंडळामध्ये आणि याच्यामध्ये या गोष्टीमुळे भरपूर भ्रष्टाचार चालला. म्हणजे प्रशासन पातळीवर खूप खूप खूप. आणि आता तुमच्या माहिती, आता पुढे मुद्दा म्हणण्यापेक्षा मी आताच तसं सविस्तर सांगतो तुम्हाला की महत्वाचं, आता कामगारांना पेटी मिळते, बरोबर आहे का? त्याच्यानंतर कामगारांना यांनी काय की बाबा व्हेरिफिकेशनसाठी कामगाराला योजनेच्या त्या ऑफिसला बोलवलं जातं, आणि पेटी त्याला पण ऑफिसला मध्ये बंद केली ती, मी अधिकाऱ्यांशी बोलून हे करून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून ती पेटीचं चालू केली. इतकी दिवस बंद होतं. हे काय की संघटनेला काय हाताला धरून किंवा कुठले एजंट लोक म्हणा, किंवा तुमचं म्हणता येईल की आजूबाजूच्या पक्षाचे थोडस बर्डन म्हणा, त्याच्या अजून काही लोक थोडस वेगळ्या पद्धतीनं हे काम करत आहेत. तर या कामावर आळा बसण्यासाठी माझी जय महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाला आणि कामगार मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना अशी कळकळीची विनंती आहे की विरोधी पक्ष नेत्यांना पण, विरोधी खरं काम तर विरोधी पक्ष नेत्याचं आहे. तुम्ही जे काम करत आहात ना, तेच विरोधी पक्षाच्या बाकावर बसून तुम्ही करत आहात. तर विरोधी पक्षाचं खरं काम आहे, पण विरोधी पक्ष मी तर म्हणतो ना खरंच झोपलेलाच आहे. बरोबर, जे आहे यांनी कामगाराचं कुठल्याही प्रकारचं धोरणाबद्दल कधीही असं मुद्दे बोलत नाही. 5 ते 10 वर्षात कामगारांच्या बाबतीत कुठल्या सत्तेतील किंवा सत्तेतून बाहेर पडलेल्या कुठल्याच राजकीय माणसांनी याविषयी आपली मतं व्यक्त केलेली नाहीत, आणि कुठल्याही पद्धतीने त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काहीच केलेलं दिसून येत नाही आपल्याला. तर त्याच्यामुळं माझं मत आहे की हे काय पेटी आहे, त्याच्यानंतर तुमचं भोजन आहे हे, आणि जे काही भांडे, डिनर सेट आहे, या गोष्टी काढून भातात हे काय तुम्ही जे काही योजना बाकी सगळं तुम्ही RTGS करताय त्याबद्दल मंडळाचं खरंच अभिनंदन आहे. पण मंडळाची एक चूक आणि जे काय यांचे काय कोणाचे वरती लागे बांगे असतील त्याच्याशी आपल्याला काही माहिती नाही. पण आता ह्या गोष्टी जी सगळ्या आता केलेल्या आहेत, तर ह्या पेटी आणि ह्या गोष्टी करून किंवा तुमचं
भांड्याचं सेट देण्यापेक्षा त्याची जी काही रक्कम आहे त्या कामगारांना डायरेक्ट आरटीजीएस करा ना तुम्ही. यामुळे भ्रष्टाचाराला बिलकुल पूर्ण आळा बसेल. आणि या माध्यमातून कामगारांच्या खऱ्या लाभासाठी त्यांना जी आवश्यक भांडी आहेत किंवा जी पेटी आहे किंवा त्या आतमध्ये जी काही संचामध्ये जी काही अत्यावश्यक जी काही वस्तू आहे तर ती त्यांना मनासारखी खरेदी करता येते ना. ते तर झाला विषय महत्वाचा. आता मी काय म्हणलं की ज्या वेळेस 100 150 किलोमीटरवरून लोक येऊन इथं व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं, मग व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं, पेटी घ्यायला ऑफिसला बोलवलं जातं, मग भांड्याचा सेट पण ऑफिस मधून द्या ना. बरोबर तुम्ही संबंधिताचे तोंड बघून संबंधिताचा लागे संबंध बघून त्यांना तुम्ही त्यांच्या जागेवर का नेऊन देतात तुम्ही? काय संबंध? हा, तर त्याच्यासाठी तुम्ही जे आहे तर जिथं पेटीची व्यवस्था तुम्ही केली त्या ठिकाणी तिथं भांडे वाटप असेल, डिनर सेट असेल, तुम्ही जर अशा पद्धतीने व्यवस्थित काम करत असतील तर माझा त्या गोष्टीला विरोध नाहीये. पण प्रशासकीय लेवलवर त्यांना असं वाटतंय की बाबा ही गर्दी कमी होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त सुसूत्रता आणण्यासाठी याचं विभाजन करून त्यांचं वाटप चाललंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जितक्या लवकर हे संपल ते त्याच्यासाठी चांगले प्रशासनासाठी असं त्यांचं मत आहे. आता ठीक आहे, त्यांचं मत आहे, पण माझी तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी एक कॅम्प घेताय त्या ठिकाणी 2 कॅम्प घ्या. मग त्या ठिकाणी त्यांनी तत्परतेने हे वाटप केलं पाहिजे. बिलकुल तत्परतेने वाटप न झाल्यामुळे हे प्रलंबित वाटप राहते. नाही त्यांनी मुळात म्हणजे या ठिकाणी सुरुवातच केलेली नाही. समजा एखाद्याने कुठल्या संघटनेनं पुन्हा बिल्डरनं इकडून तिकडून त्यांचा ऍड्रेस दिला जातो आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथं 100 पेट्या, तिथं 200 पेट्या, तिथं 300 पेट्या, 400 500 असं त्यांनी दिलं जातं. का? कशामुळं? मला सांगा, एका सर्वसाधारण सामान्य कामगाराला त्यांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट दिले असतील त्याची व्हेरिफिकेशन करण्याची काय गरज आहे? काहीच गरज नाही. हा, तर त्या कामगाराला 150-200 किलोमीटर करून तुम्ही बोलवताय. नाही, हे जायचं काट आहे. मला सांगा, तर मी कालच कामगार आयुक्ताला हा प्रश्न मांडलेला आहे की बाबा हे जे तर तुम्ही हे रद्द करण्यात यावं. कुठलं की कामगाराला इथं व्हेरिफिकेशनसाठी बोलून तुम्ही रद्द करण्यात यावं, हा माझा मुद्दा आहे. किंवा अगर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन जर तुम्ही तसं करत असाल ठीक आहे तुमच्या पद्धतीने, पण मग जी काही बाकी सगळ्या योजना आहेत तर हे असं काय म्हणतात त्याला की स्वच्छ आणि ह्याच्या प्रकारे जो कारभार म्हणतात त्या पद्धतीने तुम्ही इथं समोरासमोर कामगाराला कुठल्याही प्रकारचे पैशाच्या मागणी न करता किंवा कुठल्याही गोष्टीची त्यांनी इथं चालू करून द्यावं ना. म्हणजे एकंदरीत बाबा या माध्यमातून कामगारांचं जे काही आर्थिक शोषण किंवा खच्चीकरण होतंय त्याला कुठेतरी पायंडा या ठिकाणी घालता येईल. पायंडा घालण्याच्या पायंडा तर घातलाच पाहिजे बरं का. आपलं माझं जे मत कसं आहे की पहिली गोष्ट तर ही काही जे काही सुविधा आहेत आता यांनी वरचढ केलेल्या. हे कसं आहे की आता कोणाचे नाव गाव किंवा काही गोष्टी घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही, बरोबर आहे का. तर यांचे पोट भरण्यासाठी ह्यांनी यांची चालू केली. बरोबर. तर जर शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, जर हे सगळं बंद केलं यांनी, बंद करून यांनी सगळं कामगारांना जर आरटीजीएस केलं तर ह्याला कुठेतरी आळा बसेल ना. गर्दीचा संबंध ना काय, कामगार त्याच्या अकाउंटला पैसे जमा येईल. मला सांगा, कामगाराला त्याच्या जर अकाउंटला पैसे मिळाले तो त्याच्या पद्धतीने घेईल ना. हो बरोबर. काही कामगारांची जी दैनंदिन जी काही गरज आहे आणि तुम्हाला सांगतो आता जे तुम्हाला सांगतो ते काय भांडे म्हणा, तुमचं पेटी म्हणा, ते एकदम तुच्छ दर्जाचं आहे. ते क्वालिटी नाही, दर्जा त्यांनी नाही. उद्या समजा आतापर्यंत काय प्रकार घडला नाही, समजा भविष्यात समजा जर त्या साहित्यातून काय प्रकार घडलाच बरोबर तर संबंधीचे काय ठेकेदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात याची सध्या आपण आपली मागणी करत आहे. आता महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता तुम्हाला नोंदीत बांधकाम करा स्वतःच्या, आता हे तर आरटीजीएस करून आपण केलेलेच आहे. तर आता तुम्हाला थोडक्यातच माहिती अशी सांगायची म्हणजे नोंदीत बांधकाम कामगार स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी बरं का रुपये सध्या आता त्याच्या विवाहासाठी 30,000 रुपये आहे. बरोबर. तर आपण काय करतो की त्याच्या विवाहासाठी मुलगी असो वा मुलगा असो दोघांना सध्या हा लाभ दोघांना आहे का नाही? नाही, दोघं जर कामगार नोंदीत असतील तर दोघांना पण तो लाभ मिळतो. पण आपली जी मागणी आहे संघटनेमार्फत की कमीत कमी 1 लाख रुपये तरी त्या कामगाराच्या खात्यात आरटीजीएस करण्यात विवाह मिळत. म्हणजे आता आपण बघतोय की बाबा आताच काही धनदांडग्यांची काही लग्न होतात की जे आता आपण काही मीडियाच्या माध्यमातून सांगू शकत नाही, पण पूर्ण देशाचं जे काही बजेट आहे तर याच्या 5 पट बजेट एका विवाहासाठी खर्च होतोय. बिलकुल. आणि त्यासाठी बाहेरच्या देशातनं लोक बोलवली जातात, एक तामझाम केला जातो. तर कामगारांच्या बाबतीत विवाहासाठी एक व्यवस्थित निधीची तरतूद असावी अशी तुमच्या ज्या महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मागणी आहे. तो आकडा काय असणार आहे?
1,00,000 तरी कमी म्हणजे अतिशय तुम्ही कमी स्वरूपात या म्हणजे देशाचं जे बजेट आहे त्याला तुम्ही काय आकडा हात लावायचा विचार या ठिकाणी करत नाही. बिलकुल नाही. परंतु की कामगारांचं लग्न आणि त्या लग्नातला थोडासा खर्च जो काय असेल की बाबा तो विधी आणि जेवण हे तरी उरकता आलं पाहिजे. तर या स्वरूपात तुम्ही 1,00,000ची मागणी करताय, ही रास्त मागणी आहे. कारण की कसं माहितीये का की हा जो मुद्दा आहे महत्वाचा की हा ऐरणीचा प्रश्न आहे. येस. एखादा कामगार आयुष्यभर काम करतो मुलं त्याचे शिक्षण शिकवताना इकडं त्याच्यानंतर मुलं बाळ लग्नाला येतात. अचानक कुठल्या सावकाराकडून पैसे घेऊन परत ते व्याजाचे व्याज करण्यापेक्षा किंवा बँकेतून रक्कम काढण्यापेक्षा त्याचं परत ते व्याज भरता नाकी न येतं. बाबा आपला मुलगा असेल कितीही म्हणलं तर लग्नात खर्च होतोच. तर आपल्या मंडळाकडे परत रिपीट करतो. ऑनलाईन करोडो नोंदी येते लग्नाला एवढा खर्च झाला म्हणून तो आकडा आहे. करून कमीत कमी त्यांनी कामगारांच्या विवाहासाठी या ठिकाणी जागृत असावं. शासन प्रशासन बांधकाम कामगारांचं जे काही विविध मंडळ आहेत त्यांच्या वतीने ते जागृत असावं असं तुम्हाला वाटतंय? बिलकुल. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो महत्वाचं की आता ह्या विवाहाच्याच बारे आता कसं आहे की कामगाराला नोंदीत असेल ना तर त्याला 30,000 रुपये आहे. पण अजून एक त्याची आणि जो कामगार असेल त्याच्या मुलीच्या पहिली आणि दुसरी मुलगी आहे ना तर दोन्हीपैकी एक मुलीच्या लग्नाला सध्या तरी 51,000 रुपये मिळतात मुलीच्या लग्नासाठी. आता की माझं जे ह्या पण याच्यामध्ये पण सध्या की बाबा कमीत कमी याला पण 1,00,000 कारण नाही निश्चित केलेच पाहिजे त्यासाठी. कामगार तो बी मुलगा असो मुलगी असो आपण काय म्हणतो मुलगा मुलगी सध्या समानच मानतो. सध्या 50% आरक्षण आहे ना त्यांना. बरोबर आहे. मग ह्यांना कमी ह्यांना जास्त. कामगारांच्या मुलीसाठी लग्नासाठी विवाहासाठी पैसे मिळतात मुलासाठी पण मिळतात. मुलासाठी नाही मिळत मुलीसाठी तर ते मुलासाठी पण मिळले पाहिजेत अशी पण मागणी करतोय आपण. मुलीसाठी पण मिळले पाहिजेत अशी बी मागणी करतो. रक्कम काय असावी? 1,00,000 जास्त नाही की निर्धारित आणि निश्चित म्हणजे व्यवस्थित रक्कम आहे. हो. आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर आता बघा महाराष्ट्र इमारत कामगार कल्याण मंडळामध्ये काही अधिकारी असतील कर्मचारी असतील हे असतील. आता यांच्याकडे आपण जर गेलो साहेब माझं हे योजनेचा फॉर्म राहिलाय ह्याचे वेळ होते तर काही त्यांच्या म्हणजे कोणाचं नाव गाव घेण्यापेक्षा त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की आमच्याकडे हा अतिरिक्त कारभार आहे. तर अतिरिक्त कारभार असल्यामुळे आम्ही ह्या कामाला जास्त म्हणजे की प्रायव्हेटवर करू शकत नाही आम्ही करू. पण ठीक आहे साहेब तुमच्याकडे हा अतिरिक्त कारभार आहे पण तुम्ही काय करा की आता शासनाच्या नियमाप्रमाणे 1 महिन्यात ह्याची आरटीजीएस झालंच पाहिजे आणि कामगाराला मिळालीच पाहिजे. पण जास्तीत 1.5 महिन्यापर्यंत केलं पाहिजे त्यांनी. पण ती यांचा कारभार म्हणजे त्याच्यावर अतिरिक्त भार असल्यामुळे या योजनेला कधी अतिरिक्त भार नाही कारण कर्मचाऱ्यांचं ते कामच आहे. नाही परंतु ते टाळण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात. नाही त्यांचं बरोबर आहे आपण त्यांना चुकीचं म्हणत नाही. अतिरिक्त भार आहे. मी मग तुम्हाला 5 मिनिटापूर्वी एक मुद्दा सांगितलं बरोबर स्टार्ट केलं की आपलं मंडळ जे स्थापन झाल्यापासून नोकरी भरती केलेलीच नाही ना. म्हणजे या विभागामध्ये आतापर्यंत गेली अनेक वर्षांपासून नोकर भरतीच नाही. जसं मंडळ स्थापन झाले तशी नोकर भरती नाही. म्हणजे एकंदरीत हे सगळे माथाडी कर्मचारी म्हणजे की जे आपलं जे माथाडीचे म्हणजे मंडळ आहे तर त्या मंडळाचे जे काही पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरच हा अतिरिक्त भार आणि तेच हे भार सांभाळतात सगळं. एकंदरीत आपण पाहत आहोत की महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे शासनाच्या पातळीवरती या ठिकाणी शासन निर्णयानुसार निर्धारित आणि स्थापन आहे. परंतु यामध्ये गेली अनेक म्हणजे असंख्य वर्षापासून या ठिकाणी नोकर भरती नाहीये. ज्या ठराविक कामगारांवरती कर्मचाऱ्यांवरती या असंख्य की बाबा कामगारांचे आव्हाळा एवढे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी या ठिकाणी मुठभर लोक आहेत की त्यांच्या खांद्यावरती कुठेतरी ही एवढी जबाबदारी टाकली आणि ती पेलण्यासाठी तो वर्गही या ठिकाणी कमकुवत पडतोय किंवा कमजोर पडतोय. आणि तुमची जे महाराष्ट्र कामगार संघटनेची हीच मागणी आहे, सेनेची ही मागणी आहे की कामगार बळ वाढलं पाहिजे. कामगार बळ वाढलं तर या कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे समस्यांकडे अडचणींकडे आणि त्यांच्या सर्व बाबींकडे लक्ष योग्य रीतीने दिलं जाईल. थोडंच तुमचं बोलण्यास थांबा तुम्ही की कामगार बळ म्हणण्यापेक्षा
जी काही महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे, बरोबर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर बरोबर इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोकर भरती करून घ्या. घेतलीच पाहिजे त्यांनी. Yes. हा. तर हे भरती करून घ्या. भरती केल्याच्या नंतर जी काय तुम्ही इमारत बांधताल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी, मी तर म्हणतो हे सरकार किंवा पुढलं सरकार जे कुठलंही सरकार असेल बरोबर. त्यांनी लवकरात लवकर भरती करून हम्म. त्या ठिकाणी भूमिपुत्रांना पहिलं स्थान द्या. म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक लोकांना या ठिकाणी ज्या काही नोकर भरती होतील बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत किंवा शासन प्रशासनाच्या कुठल्याही नोकर भरतीमध्ये, तर स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी प्राधान्य दिलं तर इथं बेरोजगारीचं जे काही प्रमाण वाढतंय बिलकुल. त्याला कुठेतरी आळा आळा बसेल. बसेल. बिलकुल. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे की आता कामगाराचे जे आपण शैक्षणिक योजना असतील बाकी कुठले ह्याच्यामध्ये काय की अटी शर्ती खूप अवघड आहेत गेलेल्या आहेत सध्या. तर काय असे मी माननीय महोदयांना परत एकदा विनंती करेल की कामगारांच्या पाल्याची जे शैक्षणिकचा जो विषय आहे ना, की शैक्षणिक विषयामध्ये कसं आहे की सध्या दोन पाल्यांना हार लाभ मिळतो. म्हणले असं का, दोन पाल्यांना का? त्याला 2-3 मुलं 4 मुलं असतात, त्या सगळ्या पाल्यांना लाभ मिळाला पाहिजे. आम्ही थोडी सरकारी कर्मचारी की आमचे 2 पाल्ले आहेत, आम्ही थोडीच इलेक्शन मध्ये थांबणार आहेत की आम्हाला 2 पाल्ले तर आम्हाला तेवढंच. तर हे कुठंतरी कामगारावर अन्याय करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी संघटनेमार्फत परत एकदा यांना विनंती करतो आणि माझं सांगणं आहे ठामपणे की जे काही मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला त्याचा लाभ मिळण्यात यावा. आता त्यांनी की मुलीच्या लग्नाचं फक्त मोठ्या मुलीची किंवा 2 नंबरच्या केल्या आहेत, जी काही मुलं आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा. एकाला मिळायचं एकाला नाही मिळायचं हेच साप चुकीचं आहे. दुजाभाव झाला. तर त्याच्यामुळे त्यांची जी काही कागदपत्र आहेत ह्याच्यामध्ये पण त्यांनी शिथिलता देण्यात यावी आणि जे काही पाल्य आहेत त्या पाल्यांना सगळ्यांना समान न्याय आणि समान अधिकार म्हणतो आणि समान जे काही शैक्षणिक असेल सहाय्य ते सगळ्यांना मिळण्यात यावं. आणि महत्वाचा मुद्दा जर सांगायचा म्हणजे आता खूप महत्वाचं तुम्हाला सांगतो मी, आतापर्यंत तुम्हाला याच्याविषयी बोललो, आतापर्यंत फक्त आपण योजनेवरती एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की बिल्डर, बरं का, सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो की बिल्डर कामगाराला सुरक्षेची जबाबदारी देत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या साईटवर काम केलं जातं त्या ठिकाणी बिल्डर त्या कामगारांच्या जी त्यांची सुविधा असते स्वच्छतेची, त्याच्यानंतर त्यांचा लेबर कॅम्प, त्या लेबर कॅम्प तिथं पाण्याची सुविधा आहे का, संडास बाथरूमची सुविधा आहे का, स्वच्छता आहे का, सेफ्टीची सुविधा आहे का, या गोष्टी बिल्डर म्हणजे बिलकुल दुर्लक्ष करतात, म्हणजे निष्काळजीपणा करतात. आणि त्याच्यानंतर या मुलांना जिथं बिल्डरचा लेबर कॅम्प असेल, समजा तिथं 200-300 कामगार आहेत, असे मोठं साईट झाली, तर त्या ठिकाणी त्या साईटवरती त्या मुलांना शिक्षणासाठी एखाद्या शिक्षकेची तिथे व्यवस्था केली जाते, त्या मुलांना शिक्षण शिकवलं जातं, पण हे बिल्डर बिलकुल करत नाहीये. त्याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो की थोडक्यात कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी घेत नाहीत, त्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचे शेड उभा करत नाहीत, तसेच त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा काळजी घेत नाहीत, त्यांना साईटवर शिक्षण देत नाहीत व तसेच कामगारांच्या ठेकेदार, जी कामगार छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असतील, मोठे बिल्डर काय करतात की यांना सब कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर यांना वेळेवर पेमेंट देत नाहीये. मग वेळेवर पेमेंट न दिलेल्या कामगारांना ठेकेदारांना पैसे वेळेवर देत नाहीत, सर्वच गोष्टी दिरंगाई करतात. त्यामुळे कामगारांना व ठेकेदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पैसे मागण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टर छोटा मोठा गेला असेल की बाबा मला लेबरचे पैसे पेमेंट द्यायचे, द्या तुम्ही करा, तर हे लोक जे आहेत ना जाणून बुजून त्या कॉन्ट्रॅक्टर असेल छोटा मोठा किंवा हे असतील त्या गुंडांकडून मारहाण सध्या करतात, बाउन्सर करून विदारक परिस्थिती म्हणल्यापेक्षा एक प्रकारची आपल्याकडून हे लोक गुलामगिरी करून आणि आपल्यावर यांचे एक वर्चस्व, आणि हे म्हणजे कामगार म्हणजे त्याची काहीच किंमत नाही, एक प्रकारचा गुलाम, अशी त्यांची दृष्टी आहे बिल्डर लोकांची. बरोबर. तर त्याच्याविषयी माझं जे म्हणणं आहे की बाबा ठेकेदार असते तर त्यांच्याकडून मारहाण पण होती, कायदा सुव्यवस्था ह्यांनी पायदळी तुडवतात. कल्याणकारी मंडळामध्ये बरं का, महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ बरं का, बिल्डरांकडून लेबर शेष 1 म्हणजे की जे आपली जी बिल्डिंग जी काय असेल कॉस्ट बरं का, तर जी
त्या बिल्डिंगची जी जमीनची कॉस्ट असते ना जमिनीची बरं. ती वगळून हा. त्या जमिनीची कॉस्ट वगळून जी त्या builder कन्स्ट्रक्शन ची- केलेली जी हा. कॉस्ट आहे त्याच्यावरती 1% लेबर शेअर घेतला जातो. बरं. तर 1% बरं, असतो. काही बिल्डर ही चुकवतात किंवा त्यातनं काय सांगतो. कर चूक वेगळी करतात का? 2च मिनिटं सांगतो त्याचा पुढे तुम्हाला सविस्तर सांगतो. टक्का असतो व्यवस्थित व वेळेवर भरत नाही बरं का. हा. 1% जी आहे ती वेळेवर भरत नाही. महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याण मंडळात हे कामगाराची नोंद करत नाहीत. कोणाची? बिल्डर लोक कामगाराची नोंद सुद्धा करत नाही. नाही, पण बिल्डर लोक जर कामगारांची नोंद करत नाही तर ही बिल्डिंग ही कामगारांनी बांधली की बिल्डरनी बांधली हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो बरं का साहेब की वेळेवर लेबर शेष भरत नाही. Yes. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात हे कागदपत्राची नोंद करत नाहीत कामगारांच्या, म्हणजेच त्यांचं रजिस्ट्रेशन करत नाहीत BOCW मध्ये. कुणाचं? तर कामगारांचं. कामगारांचं. तर त्यांचं ओळखपत्र पण देत नाहीत त्यांना. BOCWचं रजिस्ट्रेशन नाही करत. आणि अशा बिल्डरांना जे माझं म्हणजे कामगार संघटनेची मागणी अशी आहे खास करून की जेणेकरून की कामगार जे आहेत कामगार, तर जे बिल्डर्स जे कॉन्ट्रॅक्टर्स कामगार लोकांच्या बद्दल निष्काळजीपणा करतात, कामगार लोकांची नोंदणी करत नाहीत साईटवरती, कामगार लोकांना व्यवस्थित सुविधा आणि पुरवत नाहीत, तर या बिल्डरवरती त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांचं लायसन्स जे ते सध्या रद्द करण्यात यावं. त्यांचं BOCWचं रजिस्ट्रेशन आहे ना ते पण कॅन्सल करण्यात यावं. आणि प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये. व दर 3 महिन्याला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये आपले सरकारी अधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा शॉप इन्स्पेक्टर असतील, तर माझी एक रास्त मागणी आहे, रास्त म्हणजे किंवा एक कळकळीची विनंती यांना की बाबा तुम्ही ज्या काय आपल्या समजा पुणे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रभर ज्या काही ठिकाणी साईट चालल्यात कामाची किती, आता सध्या काय केले माहिती आहे का की कंपन्या असतील किंवा बिल्डरच्या साईट असतील या ठिकाणी व्हिजिटच बंद केलेली. नाही, फिरतं पथक किंवा विजिट नाही बंद, सध्या टोटल बंद केली. तर आपण याच्यातर्फे मागणी करतो की ज्या साईट आहेत बिल्डरच्या असेल याच्यावरती, आता मी तुम्हाला सुरक्षेचा मुद्दा सांगितला, कामगारांच्या रजिस्ट्रेशनचा मुद्दा सांगितला, तर या प्रत्येकावरती या लोकांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली पाहिजे. त्या कामगारांना सुविधा मिळतात का नाही मिळतात या गोष्टीचा सगळा परिपूर्ण त्यांनी माहिती घेतली पाहिजे. आणि जर ह्याच्यात जर दोषी आढळले तर यांच्यावर कडक कारवाई करा. दोषी तर इथं सरळ दिसतात ना. हा, तर आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कामगारांच्या आता तुमच्या सांगतो की कामगारांची नोंदणी दररोज चालू करण्यात यावी. आता जर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मी एक परवा दिवशी ऑफिसला गेले तर बरेच कामगार तिथे थांबले होते. सगळ्यात महत्वाचे मुद्दे ह्यांनी ऑनलाईन केल्यापासून ऑनलाईन केले ठीक आहे, वेल अँड गुड, पण हे घातक पण झालेलं आहे. आज मी त्या दिवशी बघितलं सकाळी 9, 8:30, 9ला लोक आलते, संध्याकाळी 6 वाजले, त्या लोकांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. आणि व्हेरिफिकेशन झालं नाही, फक्त कागदावर लिहून घेतलं ऑफिसमध्ये की बाबा या लोक जवळजवळ 100 ते 150 लोक होते. तात्काळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत थांबले होते, त्यांचं एकाचंही व्हेरिफिकेशन झालं नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही लिहून घेतलं आणि ती ऍडजस्ट करून आम्ही करून टाकतो. पण सगळ्या लोकांचं जे त्या दिवशीची व्हेरिफिकेशन होतं ते सगळं टोटल कॅन्सल. पूर्ण त्या दिवशीचा कामगाराचा रोजगार बुडला. त्यानंतर कामगाराची जी दिवसभराची जी काही हेळसांड आहे ती होऊन त्याचं म्हणजे एकंदरीत मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न यांनी पूर्ण करून त्यांना पूर्णपणे हेच केलेलं आहे कामगारांना. तर महत्वाचं सांगायचं म्हणजे काय की या कामगाराच्या नोंदणी बरं का, या जे आहेत ना ते नोंदणीमध्ये महत्वाचं सांगायचं की नोंदणी लवकरात लवकर करण्यात यावी. काही जे अधिकारी आहेत ते काय करतात की कुठले छोटीशी हे जर असेल तर काय क्युरियस असेल तर विनाकारण त्यांनी काय फॉर्म बघतात, काही बघत नाहीत आणि त्याला तसंच त्यांनी प्रलंबित ठेवतात, रिजेक्ट केलं जातं, हे केलं जातं. त्यांनी त्याला व्यवस्थित बघून त्यांना जो कामगार ज्याची काही खरंच त्याच्यात जर चूक असेल किंवा काय अडचण असेल तर त्याला थोडंसं व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे त्याला त्यात थोडंसं शिथिलता असावी आणि लवकरात लवकर त्या कामगाराचं नोंदणी होण्यात म्हणजे करण्यात यावी. बरं, हा तर मुद्दा आहेच आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळात मी वारंवार एक मागणी करत आहे, परत अजून एकदा मागणी करते. मुख्यमंत्र्याला पण तसं पत्र दिलेलं आहे मी. आता त्यांच्याकडे मंडळाकडे आले असेल नसेल मला याच्यात काही माहिती नाही, पण माझी परत त्यांना विनंती आहे की दर
2 ते 3 महिन्यांमध्ये तरी कमीत कमी आढावा बैठक घेण्यात यावी. बरं. आढावा बैठक घेतली ना, त्यामध्ये जी काही कामगार कल्याण मंडळामध्ये सदस्य आहेत, मंत्री महोदय आहेत, सचिव आहेत, कामगार मंत्री आहेत, एकंदरीत या गोष्टीवरती चर्चा होईल. कामगार राज्यमंत्री आहेत, ह्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं बघावं. बरोबर. गांभीर्यानं बघून त्या ठिकाणी बैठकीला येऊन कामगाराचे काय प्रश्न आहेत, काय नाही, ह्याच्यात लक्ष घालावं आणि ह्याच्यात जास्तीत जास्त सुधारणा करून कामगाराला कसा जास्तीत जास्त फायदा करून देण्यात येईल, याकडे मी जय महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज आपण दिलखुलास मुलाखत पाहिली की मिलिंद सोनवणे यांनी अनेक गोष्टींवरती या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे की कामगारांसाठी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक किंवा आर्थिक जे काय मदतीच्या योजना आहेत त्यामध्ये कमालीची या ठिकाणी विसंगती आहे आणि कामगार काम केल्यानंतर त्याला गार करण्याचं काम या ठिकाणचं प्रशासन या ठिकाणी सातत्याने करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा गार झालेला कामगार ज्या दिवशी या ठिकाणी पेटून उठेल आणि पुन्हा मशाली घेऊन तुमच्या दारामध्ये उभा राहील त्यावेळेस तुम्हाला कळेल की कामगाराच्या या शोषणाची धग काय असते. तर माझी या आज जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने आणि आपल्या सर्व न्यूज चॅनेलच्या वतीने आणि महाराष्ट्रातील तमाम कामगारांच्या वतीने या ठिकाणी सरकारला एक इशारात्मक या ठिकाणी विनंती असेल किंवा या ठिकाणी लक्ष देण्यासाठी एक प्रकारचा एक इशारा असेल की कामगारांचं दुःख, वेदना यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. कामगारांसाठी कामगारांनी ज्या ज्या ठिकाणी कामं केली आहेत, इमारती उभ्या झाल्या आहेत, त्याचा जो काय अनुशेष जो भरायचा आहे तो जो व्यवस्थित वसूल जर कामगार विभागाने किंवा शासन प्रशासनाने जर केला तर कामगारांच्या योजनेमध्ये आता जे अधिक बोलण्यात थांबवतो मी तुम्हाला, तो लास्ट मुद्दा राहिला होता माझा. सगळं मी परिपूर्ण मांडलेलं आहे बरं. आता जर तुम्ही बोललात की लेबर, आता तुमच्यासाठी सांगतो की मी मग सांगितलं की बिल्डिंगची कॉस्ट वगळून जी काही जमिनीची रक्कम असते त्या म्हणजे जमिनीची किंमत वगळून जी काय कॉस्ट आपल्या कंट्रक्शन साईडची असते कॉस्ट असते त्याचा फक्त 1% लेबर शेष आपण वसूल करतो यांच्याकडून. तो व्यवस्थित भरला जात नाही. हा, भरला पण जात नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की हा माझं इमारत बांधकाम कामगार मंडळ आणि शासनाला माझी कळकळीची विनंती आहे आणि जय महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे विनंती आहे की यांनी 1% ऐवजी बिल्डरकडून 2% लेबर शेष वसूल करण्यात यावा. बरोबर बरोबर अगदी बरोबर. ही माझी रास्त मागणी आहे की म्हणजे की बाबा आपण जे आहे महत्वाचं की यांच्याकडून 1% आहे ना तिथून 2% लेबर शेष घेतले की आपले जे काय कामगाराचे प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, काय दूर करण्यासाठी सर्व या ठिकाणी दूर होते. हो. आणि महत्वाचं कसं आहे की 1% 2% लेबर शेष भरून घेण्यात यावं. प्रकल्प बरं का पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे ऑडिट करण्यात यावे. यात बिल्डर दोषी आढळल्यास त्यावर कठोर शासन करण्यात यावे दोषी आढळल्यास बरं का. आणि जी समजा माहिती बिल्डरना प्रकल्प बनवताना दिली जाते ती संपूर्ण बरोबर आहे का नाही ते पाहावे. दोषी आढळल्यास त्या बिल्डरवर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून काय करतात की बिल्डर ज्यावेळेस आपल्याला परमिशन वगैरे घेतात हे करतात ना तर हे माहिती देत नाही, लपवतात. तर यांचं जे ऑडिट आहे बरं का, जे स्टार्टिंगला बिल्डिंग बनवताना नेहमी आपल्याला जे आश्वासन दिलं राहतं काय काय करायचं काय नाही, तर त्याचं एक ऑडिट झाल्याच्या नंतर ते जर बरोबर असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि माझं तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे तुमच्या चॅनल मार्फत मागणी आहे की या जी माझ्या ज्या मागण्या आहेत ही मी तर याच्यात पाठपुरावा करत आहे, हे करतच आहे, पण याच्यामध्ये मी एकटा तर लढत आहे तर तुमच्या लोकांची पण साथ मला आवश्यकता आहे बरं का. तर याच्यामध्ये तुम्ही मला साथ दिली तर मी अजून जोमानं काम करेन आणि तुम्ही नाही जरी कोणी साथ दिली तर मी एकटा तुमच्यासाठी लढत राहीन, एवढंच माझी मागणी. वेल अँड गुड. आपण पाहिलं की मिलिंद सोनवणे यांनी या ठिकाणी दिलखुलास चर्चा केली. कामगारांच्या विविध प्रश्नांवर, समस्यांवर, अडीअडचणींवरती या ठिकाणी प्रकाश टाकला. शासन, प्रशासन आणि बांधकाम प्रशासन जे काही बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ आहेत यातील काय प्रशासन आहे तर याकडे जास्तीत जास्त शासनाने व्यवस्थित लक्ष देऊन यात कुठेतरी सुधारणा केल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी सर्वांनी या कामगारांसंदर्भात जी काय जनजागृती करता येईल तर ती अधिकाधिक करावी. आणि एवढं बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.